नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्रिकोणमिती याचा लेक्चर क्रमांक 3 हे टाकलं होतं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण जो सराव संच तुमचा आहे 6.1, ठीक आहे, हा पूर्ण कंप्लीट केला होता. आता या लेक्चरमध्ये आपल्याला सराव संच जो दुसरा आहे याच्यामध्ये दोनच सराव संच आहेत, ठीक आहे, 6.1 आणि 6.2. तर 6.2 आपल्याला संपवायचा आहे, ठीक आहे. सो त्याच्या अगोदर कुणी जर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे नोटिफिकेशन्स आहेत ते येत राहतील. आणि हे विशेष करून मराठीमध्ये जे मुलं आहेत, सेमी इंग्लिश असेल किंवा मराठी मीडियमचे मुलं असतील त्यांच्यासाठी खास हे चॅनल आहे. शक्यतो सुरुवातीला आपण मराठी मीडियमचे लेक्चर्स वगैरे टाकतोय. त्याचं कारण हे की सेमीवाल्या मुलांसाठी खूप सारे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. मराठी मीडियमच्या मुलांना सध्या प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे आपण शक्यतो मराठी मीडियमचे सध्या व्हिडिओ टाकतोय. हळूहळू भविष्यामध्ये सेमीचे पण येतील, बट त्याचंसुद्धा तुम्हाला नॉलेज पूर्ण आपल्या प्रॉपर सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला भेटेल, जे की आपण जसं रेग्युलर बोलतो त्या भाषेमध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स वगैरे भेटतील, ठीक आहे. सो चला आपण जाऊया आपल्या सराव संच 6.2 कडे. ट्रिगोनॉमेट्री जो आहे त्याला त्रिकोणमिती म्हणतात त्याच्याकडे. सो हे काय सांगतं बघा, तर हे सांगतं त्रिकोणमितीचे उपयोजन. म्हणजे काय की आता आपण जे शिकलोय मागच्या लेक्चरमध्ये साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, याचा उपयोग कुठं होतो. तसं बघायला गेलं जनरली तर तुम्ही 10वी नंतर कुठे गेले तर तुम्ही म्हणता सर आम्ही गेलो शेतामध्ये, ठीक आहे, केलो, किंवा आम्ही गेलो दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये, इथं तर कुठं साइन कॉस टॅन लागत नाही. तर हे दुकानामध्ये लागत नसतं, हे कुठे लागतं ते हे ज्यावेळेस तुम्ही रिसर्च करणार आहात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, ठीक आहे, किंवा खूप सारे मोठे मोठे रोड असतात, किंवा डोंगरात जे डोंगर वगैरे असतं बघा, त्या डोंगरामध्ये खूप सारे आपल्याला ब्रिज वगैरे बनवावे लागतात. किंवा तुम्ही जर समुद्र वगैरे बघितला असेल तर त्याची खोली, बरोबर आहे, त्याची रुंदी जे पण असेल ते मोजलं जातं. तर ते सगळं कशामुळे पॉसिबल आहे बरं, हे या त्रिकोणमितीमुळे. जसं फिजिक्स आहे तुमचं, ठीक आहे, त्याला भौतिकशास्त्र म्हणतो. तर त्रिकोणमिती जर तुम्हाला आली तर बऱ्यापैकी तुम्हाला भौतिकशास्त्र सुद्धा येईल, त्याच्यात सुद्धा याचा खूप जास्त वापर होतो. तर ॲक्च्युली याचा वापर कशासाठी होतो बघा, की बरेचदा आपल्या मनोऱ्याची, इमारतीची किंवा झाडाची उंची, तसेच जहाजाचे दीपग्रहापासूनचे अंतर किंवा नदीच्या पात्राची रुंदी, बरोबर आहे, इत्यादी जाणवावी लागते, बरोबर आहे. म्हणजे झाडाची उंची किती आहे, किंवा एखाद्या नदीचं पात्र किती मोठं आहे, किंवा त्याच्यानंतर काय जहाजाचं किती आहे, त्याच्यानंतर मनोऱ्याची, इमारतीची, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात त्यांची उंची वगैरे किती आहे, हे जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण प्रत्यक्षात मोजू नाही शकत, बरोबर आहे. तुम्ही वायर घेतला किंवा तुम्ही जे समजा टेप वगैरे आहे तुमचा तो घेतला आणि मोजला, पॉसिबल आहे का बरं. तुम्हाला जर झाडाची उंची मोजायला लावली तर नाही पॉसिबल, कारण मोठे मोठे झाडं असतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात, बरोबर आहे. सो ते पॉसिबल नाही आहे. तर ते कशामुळे पॉसिबल आहे बरं, तर ते त्रिकोणमितीच्या गुणोत्तराचा उपयोग करून हे तुम्हाला पॉसिबल आहे. म्हणजे याचा अर्थ याचा वापर करू शकता त्रिकोणमितीचा, आणि याचा वापर करून तुम्हाला सोडवता येतं. लक्षात येते का. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कुठेतरी किराणा दुकानात गेले साइन थीटा कॉस थीटा तिथं वापरला, हे पॉसिबल नाही आहे. तुम्ही कुठेतरी सरपंचकीच्या निवडणुकीला उभं राहिले, तिथं सांगताय सर साइन कॉस थीटा वापरता येईल का, तिथं नाही. हे अशा ठिकाणी वापरलं जातं जिथं रिसर्च वगैरे असतात, ठीक आहे. खूप पुढे जर भविष्यात तुम्ही 11वी 12वी मध्ये सायन्स घेतलं, त्याच्या पुढे अजून गेलात तर मग तुम्हाला लक्षात येईल की याचा वापर किती जास्त प्रमाणात केला जातो. किंवा पॉलिटेक्निक्स वगैरे केलं, किंवा इंजिनिअरिंग साईडला गेला तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की याचा वापर किती मेन आहे, किती महत्त्वाचा आहे, ठीक आहे. सो सध्या तुम्ही फक्त बेसिकसाठी लक्षात ठेवा, त्याच्यानंतर भविष्यात पुढे गेला तर तुम्हाला लक्षात येईल. आता याच्यात तुम्हाला 2 पॉईंट लक्षात ठेवायचे बघा, की पहिला जो आहे बघा तो आहे उन्नत कोन, ठीक आहे, आणि दुसरा जो आहे बघा तो अवनत कोन. उन्नत कोन आणि अवनत कोन हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. त्याच्या अगोदर बघा त्यांनी काय सांगितलं की दृष्टिरेषा. दृष्टिरेषा म्हणजे काय बरं, की ए या ठिकाणी उभे असलेला निरीक्षक बी बिंदूकडे पाहत असेल तर ए बी या दृष्टिरेषा म्हणतात. म्हणजे जर समजा मी वर इकडे बघतोय, बरोबर आहे, सो इकडून इकडे बघतोय, याचा अर्थ ही काय झाली बरं, दृष्टिरेषा झाली. आता पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, की उन्नत कोन म्हणजे काय, तर उन्नत कोन म्हणजे असा कोन, लक्षात ठेवा, की एम ही निरीक्षकाची सामान्य दृष्टिरेषा क्षितिज समांतर आहे, ठीक आहे. सो उन्नत कोन म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण काय करतो वर बघतो, ठीक आहे, त्यावेळेस कोणता कोन तयार होतो बघा, उन्नत कोन तयार होतो. आणि ज्यावेळेस आपण जर खाली बघत असेल त्यावेळेस कोणता कोन तयार होतो बघा, अवनत कोन. इथे त्यांनी दिलं बघा, जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेला पाहतो, म्हणजे वरती पाहतो, बरोबर आहे, समांतर रेषेच्या, तेव्हा उन्नत कोन तयार होतो. आणि जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या खालच्या दिशेला पाहतो त्यावेळेस अवनत कोन तयार होतो. म्हणजे जर आपण खाली बघत असेल तर अवनत कोन तयार होईल, आणि ज्यावेळेस समांतर रेषेच्या जर आपण वर बघत असेल त्यावेळेस कोणता कोन तयार होतो बरं, उन्नत कोन तयार होतो. सो हे 2 शब्द लक्षात ठेवा. म्हणजे उन्नत कोन म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही वर बघताय, आणि अवनत कोन म्हणजे काय, याचा अर्थ तुम्ही खाली बघताय त्या समांतर रेषेच्या. हे 2 शब्द लक्षात ठेवले तर तुम्हाला हा सराव संच समजा खूप सोपा जाईल. लक्षात येते, ठीक आहे. चला मग आपण जाऊया सराव संचकडे. याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये, एवढं सिंपल होतं बघा. तर आता पहिला सराव संच मधला पहिला प्रश्न काय सांगतो बघा, की एका व्यक्ती
ठीक आहे, एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभा आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंशाचा ठीक आहे उन्नत कोन तयार होतो. आता उन्नत म्हणजे कुठं बघायला येतो, वर बघायला. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे म्हणलं हे शब्द फार महत्वाचे आहेत. तर चर्चची उंची किती. आता समजा कन्सिडर करा की तुमचा जो एक चर्च आहे तो इथे आहे. ठीक आहे, किंवा आपण सिंगल लाईन ड्रॉ करूया. हा समजा तुमचा चर्च आहे, बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं की एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटरावर उभा आहे. म्हणजे समजा तो काय इथं 80 मीटरावर उभा आहे बघा. एक व्यक्ती आहे तो चर्च पासून किती मीटर दूर उभा आहे बरं, 80 मीटर दूर उभा आहे. त्यांनी काय सांगितलं, तो जर चर्चकडे उन्नत कोन तयार करत असेल, उन्नत म्हणजे काय वर बघायला आहे, तर त्यांनी काय सांगितलं तो किती अंशाचा कोन तयार करतो बरं, 45 अंशाचा कोन तयार करतो. तर या चर्चची आपल्याला काय करायची, उंची किती आहे काढायची. बघा किती सोपं आहे. जर समजा तुम्ही त्याच्यापासून किती दूर आहात आणि तुम्हाला त्याचा कोन जर माहित असेल तर तुम्ही काय करू शकता, याची आरामात तुम्ही काय करू शकता, उंची काढू शकता. आता याचा अर्थ इथं काही नाही म्हणजे काय 90 अंशाचा कोन होतोय, कारण की सरळ रेषा आहे, ही अशी रेषा आहे, म्हणजे याला ही कशी रेषा आहे बरं, लंब आहे. लंब असेल त्याच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. सो 90 अंशाचा कोन असेल तर तुम्हाला काय करायचं, जे आपण साइन कॉस टॅनचे जे सूत्र वापरलेले आहेत बघा, सुरुवातीला मी बेसिक लेक्चरमध्ये सांगितले, त्याचा वापर आतापर्यंत कुठं केला नाही, त्याचा सगळ्यांचा वापर इथं करायचा आहे. लक्षात येते. सो थोड्या बेसिक गोष्टीसाठी सांगतो बघा, की हा ए असतो, हा बी असतो आणि हा सी असतो. लक्षात ठेवा सूत्र काय असतात, की साइन थिटाचा जर सूत्र काढायचं असेल तुम्हाला, इथे थिटा आहे, साइन थिटाचं जर सूत्र काढायचं असेल तर या ए बी भागिले काय असतं बघा, BC असतं. म्हणजे हे AB भागिले काय असतो, BC, याच्या समोरची बाजू भागिले याच्या लगतची बाजू. त्याच्यानंतर जर कॉस थिटाचं काढायचं असेल, सॉरी लगतची नाही, चुकलंय, सॉरी एक मिनिट, त्याचा कर्ण असतो. त्याचा काय असतो बरं, कर्ण, म्हणजे त्याच्या समोरची बाजू भागिले काय असतं, कर्ण. कॉस थिटाची काय असते बघा, त्याच्या लगतची बाजू भागिले काय असतो बघा, कर्ण. कर्ण म्हणजे कोण, AC. आणि टॅन थिटाचं असतं बघा, त्याच्या समोरची बाजू भागिले त्याच्या लगतची बाजू. लक्षात ठेवा, हे 3 सूत्र लक्षात ठेवायचे. जर थिटा इथं असेल तर, म्हणजे जर तुमचा डिग्री जो अंश आहे तो इथं असेल, त्याच्या समोरची बाजू जी आहे तो भागिले काय असतो बरं, कर्ण, हा साइनचं सूत्र असतं. त्याच्यानंतर कॉसचं काय असतं बरं, त्याच्या लगतची बाजू भागिले कर्ण. आणि टॅनचं काय असतं बरं, त्याच्या समोरची बाजू भागिले त्याच्या लगतची बाजू. लक्षात येते. हे 3 सूत्र माहित असतील तर तुम्ही इथं सोडवू शकता. आता कोणतं सूत्र कधी वापरायचं, म्हणजे पहिलं वापरायचं का दुसरं का तिसरं, हे कसं ओळखायचं. लक्षात ठेवा, हे जर दिलं असेल तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला काय केलंय बघा, हे दिलंय आणि हे काढायचं असेल तर तुम्ही टॅनचं सूत्र वापरायचं. लक्षात ठेवा, हे दिलंय आणि हे काढायचं असेल, किंवा हे दिलंय आणि हे काढायचं असेल तर टॅनचं सूत्र वापरायचं. जेव्हा हे दिलंय आणि हे काढायचं असेल, किंवा हे दिलंय आणि हे काढायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकता. लक्षात येतंय. जेव्हा तुम्हाला हे दिलंय हे काढायचंय, किंवा हे दिलंय हे काढायचंय, तर तुम्ही कुणाचं सूत्र वापरू शकता बघा, कॉसचं सूत्र वापरू शकता. लक्षात येते का. सो तुम्हाला काय काढायचंय त्याच्यानुसार आहे. तुम्हाला जर कर्ण काढायचं असेल आणि हे दिलं असेल तर हे सूत्र वापरा, किंवा कर्ण दिला असेल आणि हे काढायचं असेल तरी पण हे वापरा. पण जर हे काढायचं असेल, कर्ण दिलाय, तर हे वापरायचंय. लक्षात येते. आणि याच्यापैकी दोन्हीपैकी कोणते काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, हे सूत्र वापरायचं. लक्षात ठेवा. सो टॅन थिटाचं सूत्र काय बघा, टॅन थिटाचं सूत्र असतं, काय सूत्र आहे बघा, AB भागिले BC. आता मला सांगा, AB त्याला भागिले कोण सांगितलं बरं, BC. आता टॅन थिटा, तर थिटा किती डिग्री दिलाय बरं तुम्हाला, 45. सो इथं काय लिहावं लागेल बरं तुम्हाला, टॅन 45 लिहावं लागेल. लक्षात येते, किती लिहावं लागेल, टॅन 45. आता AB ची किंमत आहे का तुमच्याकडे, नाहीये. सो AB तसंच ठेवा. BC ची किंमत किती आहे बघा तुमच्याकडे, 80 मीटर. BC ची किंमत किती आहे बघा, 80. आता तुम्हाला हे माहिती आहे का बरं, टॅन 45 ची किंमत किती असते. मी बेसिक लेक्चरमध्ये तुम्हाला चार्ट सगळा लिहून दिलेला आहे बघा. टॅनच्या सगळ्या किमती दिल्या, साइनच्या दिल्या, कॉसच्या दिल्या, त्या पाठ करा. टॅन 45 ची किंमत असते बघा 1. किती असते, 1. सो AB भागिले इथे किती आहे बघा, 80 आहे. सो 80 भागाकारामध्ये, इकडे गेला तर काय होईल बरं, गुणाकारामध्ये. याचा अर्थ AB ची जी किंमत आहे ही किती आहे बरं, AB ची किंमत 80 आहे. लक्षात येते. सो AB ची किंमत किती मीटर आहे, 80 मीटर. याचा अर्थ हा जो चर्च आहे, या चर्चची जी उंची आहे ती किती मीटर आहे बरं, 80 मीटर आहे. होतं की नाही, एकदम सोपं. काय केलं आपण, फक्त लक्षात ठेवा, हे 3 सूत्र लक्षात ठेवायचे, तुम्हाला हा सराव संच येऊन जाईल. आणि कोणतं कधी वापरायचं लक्षात ठेवा, या दोन्हीपैकी एक दिलंय आणि एक काढायचं असेल तर टॅन वापरायचं. या दोन्हीपैकी एक दिलंय आणि एक काढायचं असेल तर कॉस वापरायचं. या दोन्हीपैकी एक दिले आणि एक काढायचं असेल तर काय करायचं, तुम्हाला साइन वापरायचं. हे 3 लक्षात ठेवा, तुम्ही त्याचे उत्तर सोप्या पद्धतीने काढू शकता. ह्या किमती पण पाठ करा, साइन कॉस टॅनच्या 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90, त्या किमती पाठ करा, म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं जाणार आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बघा, दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 डिग्रीचा अवनत कोन होतो.
आता अवनत कोन म्हणजे कुठे बरं, खाली. लक्षात येते. सो त्यांनी काय सांगितलं बघा, सगळ्यात अगोदर डायग्राम काढता आली पाहिजे. 7 डिग्रीचा अवनत कोन होतो जर दीपग्रहाची उंची 90 मीटर असेल तर जहाजापासून दीपग्रहापासूनचे अंतर किती. लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितलं बरं की एक दीपग्रह आहे, बरोबर आहे. सो तो काय सांगतोय, त्यांनी सांगितलं बघा की तो जहाजाकडे पाहताना किती अवनत कोन तयार करतो बरं, 60 डिग्रीचा अवनत कोन तयार करतो. लक्षात येते. तो किती डिग्रीचा अवनत कोन तयार करतो बरं, तर तो 60 डिग्रीचा अवनत कोन तयार करतो. मग आता त्यांनी काय सांगितलं बरं, एक दीपग्रहाची उंची दिली आहे तुम्हाला, ठीक आहे. सो दीपग्रहाची उंची किती दिली आहे बरं बघा, लक्षात ठेवा. हा तुमचा दीपग्रह आहे, याची उंची तुम्हाला किती दिली आहे बरं, 90 मीटर दिली. किती दिली आहे बरं, 90 मीटर. आणि त्यांनी काय सांगितलं, तो अवनत कोन तयार करतो. अवनत कोन म्हणजे काय बरं, तो खाली बघतोय. मग याचा अर्थ हे 60 आहे, तर हा पण किती असायला पाहिजे बरं, 60 असायला पाहिजे. हा किती असायला पाहिजे, 90. बरोबर आहे. सो आता मला सांगा, हा तुमचा अवनत कोन आहे. त्यांनी तुम्हाला विचारलं काय बरं, दीपग्रहापासून त्याचा अंतर किती आहे. सो तुमचं हे जे आहे हे दीपग्रह आहे, इथं तुमचा जहाज आहे. या जहाजाचं आणि दीपग्रहाचं अंतर किती आहे तुम्हाला हे विचारले. आता मला सांगा, तुम्हाला दिलंय काय बरं, तुम्हाला हे दिलंय आणि हे विचारलं होतं. आता इथं काय केलं बरं, तुम्हाला याच्यामध्ये काय केलं बरं, हे दिलंय आणि हे विचारले. मग मला सांगा, हे दिलंय किंवा हे विचारलंय, हे दिलंय किंवा हे विचारलं, तर कोणतं सूत्र सांगितलं होतं बरं मी, टॅन थीटाचं. बरोबर आहे. कोणतं सूत्र सांगितलं होतं, टॅन थीटाचं. याला काहीतरी नाव द्या, ए बी आणि सी. मग टॅन थीटाचं सूत्र काय असायला पाहिजे बरं, ए बी, बरोबर आहे, भागिले काय असायला पाहिजे, बी सी. बघा दिले का, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग आता टॅनची किंमत किती दिली आहे बरं तुम्हाला, अँगल किती दिला बरं इथं, 60 डिग्री. सो इथं टॅन 60 डिग्री बरोबर. ए बी ची किंमत तुम्हाला किती दिली आहे बरं, 90 भागिले बी सी ची किंमत नाहीये, ती तशीच ठेवा. आता तुम्ही जर टॅन 60 ची व्हॅल्यू बघितली ना, तर किती असते माहिती आहे का, वर्गमुळात 3 असते. बघा तुम्ही किती असते, वर्गमुळात 3. आता हा बीसी भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये होईल, बरोबर आहे. सो 90 भागिले इथं वर्गमुळात किती येईल बरं, 3. हा गुणाकारामध्ये होता, इकडे गेला, हा इकडे आणला, कारण की आपल्याला याची दीपग्रहाची रुंदीच मोजायची ना, जहाजापासूनची किती आहे. सो आपल्याला तेच काढायचंय. आता याला जर थोडंसं तुम्ही बघितलं तर त्याला म्हणतात परत रॅशनलायझेशन. बघा काय करतात, 90 भागिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 आणि खाली परत वर्गमुळात 3. 9वीला होतं बघा की जर वर्गमुळात संख्या असेल तर त्यानेच गुणायचं आणि त्यानेच काय करायचं, भागायचं. असं का बरं, कारण की उत्तर थोडंसं तुम्हाला सोपं जातं. आता बघा, हा बीसी तसंच ठेवा, हा 90 तसंच ठेवा, इथं वर्गमुळात 3 भागिले. आता बघा, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 यांचा जर गुणाकार केला तर जसं x गुणिले x काय होतं बरं, x चा वर्ग, तसं वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 काय होईल बरं, वर्गमुळात 3 चा वर्ग होईल. बरोबर आहे. सो इथं काय येईल, वर्गमुळात 3 त्याचा वर्ग, तिथं वर्गमूळ कट होईल. म्हणजे किती आलं बरं, बीसी बरोबर 90 गुणिले वर्गमुळात 3 त्याला भागिले किती आलं बरं, 3. आता 3 याला भाग दिला तर कितीचं जाईल बरं, 3 तिरिक 9. बरोबर आहे. म्हणजे बीसी ची किंमत किती आली बरं, 30 गुणिले वर्गमुळात 3 आली. म्हणजे याचा अर्थ याची किंमत किती आहे बरं, 30 गुणिले वर्गमुळात 3. आता बघा, तुम्हाला इथं वर्गमुळात 3 ची किंमत पण दिली आहे. किती दिली आहे बरं, 1.73. वर्गमुळात 3 ची किंमत किती दिली आहे बघा, इथं वर्गमुळात 3 ची किंमत दिली आहे 1.73 आणि आपलं अंतर किती आलं बरं, आपलं अंतर आलं 30 गुणिले वर्गमुळात 3. बघा आपलं अंतर किती आलं, 30 गुणिले वर्गमुळात 3. आता मला सांगा, इथं वर्गमुळात 3 ची जर किंमत दिली तर तुम्ही इथं ठेवू शकता आणि नाही दिली तर मग ठेवायची गरज नाही. लक्षात ठेवा, जर दिली तर ठेवा, नाही दिली तर ठेवायची गरज नाही. मग एक शून्य काढायचं असेल तर काय करावं लागेल बरं, हा एक पॉईंट काय करावं लागेल, पुढे न्यावं लागेल. म्हणजे 17.3 होईल. बरोबर आहे. मग आता याला 3 ने गुणलं तर 3 तिरिक 9. बरोबर आहे. सो 7 तिरिक किती होतील, 21. हातचे आले 2, 3 1 3, 3 आणि 2 किती होतील बघा, 5. म्हणजे किती आलं, 51.9 मीटर. याचा अर्थ जहाजापासून त्या दीपस्तंभाची जी रुंदी आहे ती किती आहे बरं, किंवा लांबी जी आहे, सॉरी लांबी किती आहे बरं, 51.9 मीटर आहे. लक्षात आलं. काय केलं, जर ही किंमत दिली नाही तर मग काय करायचं, मग हे तुमचं उत्तर झालं. पण त्यांनी जर ही किंमत दिली तर मग तुम्हाला काय करावं लागेल, सोडवावं लागेल. जर दिली नाही तर लिहायची गरज नाहीये, दिली तर लिहावं लागेल. लक्षात येते. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचा होता. प्रश्न क्रमांक 2 कळाला, क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. आता पुढच्या याच्यात काय सांगितलं बघा, की 12 मीटर रुंदीच्या, बरोबर आहे, 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. आता किती मीटरचा रुंदीचा रस्ता आहे बरं, 12 मीटरचा. लक्षात ठेवा, हे 12 मीटर रुंदीचा रस्ता आहे बघा. याच्या समोरासमोरील 2 बिल्डिंग आहेत, बरोबर आहे, इमारती आहेत. त्यापैकी एकाची उंची आपल्याला 10 मीटर दिली आहे. एकाची उंची किती दिली आहे बरं आपल्याला, एकाची उंची जी आहे ती 10 मीटर दिली बघा. आणि काय सांगितलं, तिच्या छतावरून. आता कुणाच्या छतावरून बरं, तर आपल्याला डायग्राम थोडीशी मोठी काढावं लागेल. हे 12 मीटरचं आहे बघा आणि हे जे आहे ही
एक बिल्डिंगची काय दिली आहे तुम्हाला, उंची दिली आहे, बरोबर आहे. असून तिच्या छतावरून, आता कुणाच्या छतावरून बघायचं बरं, हे जे तुमची 12 मीटर आहे, सॉरी 10 मीटरची उंच बिल्डिंग आहे, हिच्या छतावरून काय करायचं, दुसरीच्या छताकडे पाहायचं. आता मला सांगा, याच्या छतावरून दुसऱ्याच्या छताकडे बघतोय, याचा अर्थ हे जो छत आहे, हा छत कसा असायला पाहिजे बरं, मोठा असायला पाहिजे. का बरं, कारण की हे बघते वेळेस त्यांनी कोणता कोण तयार होतो सांगितलंय, उन्नत कोण. उन्नत म्हणजे काय, तो वर बघायला लागलाय. म्हणजे याचा अर्थ याच्या छतावरून तो कुणीकडे बघतोय बरं, याच्या छतावरून तो याच्या छताकडे बघतोय. लक्षात येत आहे. त्यांनी काय सांगितलं की 10 मीटर असून तिच्या छतावरून दुसऱ्याच्या छताकडे पाहिले असता किती अंशाचा कोन तयार होतो बरं, तर इथे तुम्हाला ठीक आहे 60 अंशाचा कोन तयार होतो. किती अंशाचा कोन तयार होतो, 60. पुढे काय सांगितलं, तर दुसऱ्या इमारतीची उंची किती, तर आपल्याला या इमारतीची काय मोजायची बरं, उंची मोजायची. लक्षात येत आहे. आता मला सांगा, इथून बघायला लागले याच्या छतावरून, तर याच्या छतापर्यंत एवढं अंतर किती असायला पाहिजे बरं, 10 मीटरचं असायला पाहिजे, बरोबर आहे. कारण की याचं आणि याचं एवढं अंतर किती असायला पाहिजे, 10 मीटर. आता मला सांगा, हा जो रोड आहे इथून इथपर्यंत किती अंतर आहे बरं, 12. मग मला सांगा इथून इथपर्यंत पण किती असायला पाहिजे, 12च. का बरं, कारण जेवढं एवढं आहे तेवढंच वर असेल, वर थोडी बदलणार आहे. तुम्ही किती वर गेले तर रस्त्याची रुंदी तर तेवढीच राहील ना, जेवढं जेवढं उंच वर असाल तेवढं पण. सो डायग्राम सगळ्यांना कळली. याला काहीतरी नाव देऊया, ए बी सी डी आणि याला नाव देऊ ई. ठीक आहे. आता आपल्याला काय मोजायला सांगितली त्यांनी, तर दुसऱ्या जी बिल्डिंग आहे, इमारत आहे, त्याची आपल्याला उंची मोजायची. आता याची अर्धी उंची तर कळली आपल्याला 10 मीटर आहे. मग ही अर्धी 10 असेल का बरं, नाही. ही किती आपल्याला माहित नाही, ती काढावं लागेल. मग मला सांगा, तुम्हाला काय दिले बरं, तुम्हाला ही दिली आहे, बरोबर आहे. तुम्हाला ही बाजू दिली आहे, तुम्हाला ही बाजू काढायची आणि त्याच्यातला कोन पण दिलाय. मग कोणतं सूत्र वापरावं लागेल बरं, टॅनचं, बरोबर आहे. टॅनचं सूत्र वापरावं लागेल, कारण की आपल्याला समोरची बाजू लगतची बाजू दिली आहे, तर टॅनचं सूत्र आहे. मग समोरची बाजू कोण आहे बरं आपल्याकडं, ए, आणि लगतची बाजू कोण आहे बरं आपल्याकडं, बी. आता यांच्यामध्ये किती अंशाचा उन्नत कोन तयार होतो सांगितलं त्यांनी, 60 अंशाचा, बरोबर आहे. ए ची किंमत नाहीये तुमच्याकडे, बी ची किंमत किती आपल्याकडे, 12. आता परत 60 म्हणजे किती बरं, टॅन 60 ची किंमत असते बघा, √3. लक्षात ठेवा, टॅन 60 ची किंमत किती असते, √3. मग परत भागाकारामध्ये इकडे आला तर काय होईल बरं, गुणाकारामध्ये. म्हणजे याची किंमत किती आली बरं, ए ची 12√3. म्हणजे याचा अर्थ ही जी आहे ही 12√3 आहे. पण आपल्याला त्यांनी याची नाही विचारली, आपल्याला त्यांनी या बिल्डिंगची म्हणजे या इमारतीची उंची विचारली. मग या सगळ्या इमारतीची उंची म्हणजे कुठून कुठपर्यंत काढावं लागेल बरं, ए पासून डी पर्यंत काढावं लागेल. मग ए पासून डी पर्यंत काढण्यासाठी कुणाकुणाची बेरीज करावं लागेल बरं, या ए ची करावं लागेल अधिक ई डी ची करावं लागेल. लक्षात येते. मग ए ची किंमत किती आहे बघा, 12√3 अधिक ई डी ची किंमत किती आहे बरं, 10. याचा अर्थ हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. लक्षात येते. आता बऱ्याच ठिकाणी काय केलं असेल बघा, या √3 ची किंमत पण लिहिली असेल 1.73, त्याने 12ला गुणलं पण असेल आणि 10 मध्ये काय केलं असेल, ऍड केलं असेल, म्हणजे बेरीज केली असेल. असे पण ऑप्शन असतात, ते पण तुम्ही लिहू शकता. लक्षात येते. दुसरं ऑप्शन तुम्ही असं ट्राय करून बघा, 12 गुणिले 1.73 अधिक 10 यांचा गुणाकार करा आणि त्याच्यामध्ये 10 ऍड करा. हे पण उत्तर बरोबर आहे आणि हे पण उत्तर बरोबर आहे. लक्षात येते. काय आलं ते, एम म्हणजे काय, मीटर. तुम्ही मराठीमध्ये मीडियमचे असाल तर मराठी मीडियम मध्ये लिहा मीटर. ठीक आहे. याचा अर्थ याचं उंची जी आहे ती किती आहे बरं, 12√3 अधिक 10. लक्षात येते. प्रश्न कसा सोडवलाय. सो हा होता तुमचा प्रश्न क्रमांक 3. आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. ठीक आहे. आता 4 मध्ये काय सांगितलं बरं, की 12 मीटर व 7 मीटर उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. बघा, एक किती मीटरचा आहे बरं, एक आहे 12 मीटरचा. एक किती मीटरचा आहे बरं, एक आहे 7 मीटरचा. म्हणजे एक मोठा आणि एक कसा आहे बरं, छोटा. हे कुठं उभे आहेत बरं, जमिनीवर, बरोबर आहे. पुढे काय सांगितलं बरं, त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी, म्हणजे याला आणि याला याच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती दिली आहे बरं, 12 मीटर दिली आहे, सॉरी 22 मीटर. किती मीटर दिली आहे बघा, 22 मीटर दिली आहे, बरोबर आहे. तर त्या तारेनी क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा. तर त्यांनी काय सांगितलं, त्या तारेनी काय सांगितलं, क्षितिज समांतरकडे, म्हणजे या क्षितिजाकडे केलेल्या कोनाचं आपल्याला काय काढायचं आहे, माप काढायचं किती आहे. म्हणजे आपल्याला माप कुणाचं काढायचं बरं, याचं. लक्षात येते का. प्रश्न नीट समजून घ्या. त्यांनी काय सांगितलं की एक 7 मीटरची इमारत आहे, एक किती खांब आहे सॉरी, आणि एक 18 मीटरचा आहे. त्यांनी काय सांगितलं की 7 मीटरच्या याच्यावरून जर 18 मीटरच्या खांबाकडे बघितलं तर त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते किती सांगितलं, तारेची लांबी किती बरं, 22 मीटर आहे. त्यांनी सांगितलं ते तारेनी क्षितिज समांतरकडे, म्हणजे या तारेनी क्षितिजाकडे केलेल्या कोनाचे माप काढायचे. म्हणजे याचा आपल्याला काय काढायचंय, माप काढायचंय. आता मला सांगा, इथून इथपर्यंत 7 आहे, इथून इथपर्यंत पूर्ण 18 आहे, ते इथून इथपर्यंत 7 आहे, तर इथं किती असेल बरं, मग 11 असेल. का बरं,
कारण की हे 7 बरोबर आहे, इथून इथपर्यंत 7 आणि हे 11 सगळं मिळून किती होईल बरं, सगळं मिळून तुमचं 18 व्हायला पाहिजे. लक्षात येते, म्हणजे इथून इथपर्यंत 7 आहे, हे वरचं किती असायला पाहिजे बरं, 11 असायला पाहिजे. बरोबर आहे. मग परत याला काहीतरी नाव द्या, ए बी सी डी आणि याला ई. बरोबर आहे. मग आपल्याला याचा अँगल काढायचा आहे. आता मला सांगा तुम्हाला कोण दिले बरं, कर्ण, आणि कोण दिली बरं, समोरची बाजू. बघा कर्ण आणि कोण दिलंय त्याला, समोरची बाजू. याचा अर्थ कोणतं सूत्र वापरावं लागेल बरं, साइनचं. आता तुम्हाला सर कॉसचं वापरलं, टॅनचं चालत नाही का, टॅनचं असण्यासाठी काय पाहिजे होतं बरं, याचं आणि याच्यापैकी एक आपल्याला पाहिजे होती, तुम्ही त्याने पण काढू शकता. लक्षात येते, पण आपल्याकडे साइनचं आहे तर साइनचं जरा सोपं आहे. मग काय करावं लागेल बरं, साइनचं सूत्र काय आहे बघा, साइनचं सूत्र असतं समोरील बाजू भागिले कोणती बाजू बरं, लगतची बाजू. बरोबर आहे, समोरील बाजू भागिले, सॉरी लगतची नाही, कर्ण. समोरील बाजू भागिले कोण असतो, कर्ण. आता कर्ण कोण आहे बघा आपल्याकडे, कर्ण आहे आपल्याकडे ए बी. बरोबर आहे, समोरील बाजू भागिले कर्ण असतं, लगतची नाही, समोरील बाजू भागिले कोण असतं, कर्ण. मग हे साइन थीटा तसाच ठेवा. बघा समोरील बाजू आहे किती, 11, कर्ण आहे 22. बरोबर आहे, याने याला भाग दिला तर 11 1 11, 11 2 22, म्हणजे साइन थीटाची किंमत किती आली बरं, 1/2. आता मला सांगा साइन थीटाची किंमत 1/2 कधी असते बरं, माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा साइनची किंमत किती असायला पाहिजे बरं, साइनची किंमत 30 डिग्री असायला पाहिजे, तेव्हा याचं उत्तर 1/2 येतं. बरोबर आहे, साइन थीटाची किंमत किती असायला पाहिजे, 30 डिग्री, तेव्हा त्याचं उत्तर किती येतं, 1/2. याचा अर्थ तुमचा थीटा किती असायला पाहिजे बरं, 30 अंशाचा असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा जो तार आहे तो जो कोण तयार करतो तो किती अंशाचा करतोय, 30 अंशाचा. हे कुठून काढलं, हे तुम्हाला चार्ट दिलेला आहे बघा मी. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 असते. ठीक आहे, सो 1/2 व्हॅल्यू कधी येईल बरं, जेव्हा साइन किती डिग्रीचा असेल, 30 डिग्रीचा असेल. लक्षात येते, प्रश्न कळतात, डायग्राम कळते. आता बोर्डच्या एक्झाम मध्ये याला थोडंसं थेरॉटिकल लिहावं लागतं, ते तुम्ही लिहा. ठीक आहे, फक्त मी तुम्हाला आन्सर्स कसे येतात हे सांगतोय. बोर्डसाठी तुम्ही याला थोडंसं ऍड करून वगैरे लिहू शकता. काय की एक खांब आहे ज्याला नाव एडी दिलंय, त्याला नाव बीसी दिलंय, त्याला ते तार आहे त्या तारेला काहीतरी नाव दिले, तर ते तुम्ही बनवू शकता. मी फक्त तुम्हाला एक थेरॉटिकल कॅल्क्युलेशन्स पार्ट्स असतात ते कसे येतात त्याचं उत्तर फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ओके, बऱ्याच जणांना वाटत असेल की थेरी आपण लिहिली नाहीये, सो थेरी जरी नाही लिहिली तर तुम्हाला ते कळालं पाहिजे की काय सांगितलेलं आहे. क्लिअर आहे. आता काय सांगितलं बघा पुढच्या याच्यात 5 नंबरमध्ये की वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. किती अवघड प्रश्न आहे बघा. काय सांगितलंय, एका वादळामुळे एक झाड मोडलं आणि त्या झाडाचा शेंडा कुठे टेकलाय बरं, जमिनीवर टेकला. आता जमिनीवर टेकल ना, बरोबर आहे की नाही. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशाचा कोन करतोय. आता मोडलेला भाग काय करतोय बरं, जमिनीशी 60 अंशाचा कोन करतोय. ठीक आहे, आणि यामधील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. म्हणजे एक तुमचा झाड आहे बघा, याची डायग्राम थोडीशी खाली करूया आपण. एक झाड आहे तुमच्याकडे, बरोबर आहे, आणि हे जमीन आहे. या जमिनीचा अंतर जे आहे झाड मोडले तिथून किती आहे, 20 मीटर पर्यंत या बुंदापासून. बरोबर आहे, 20 मीटर आहे. आता त्यांनी काय सांगितलं की याच्यातला काही भाग काय झाला बरं, याच्यातला काही भाग मोडला आणि तो मोडला आणि काय झाला बरं, जमिनीवर टेकला. आणि टेकला तर याच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार केला सांगितलं त्यांनी, 60 अंशाचा कोन तयार केला. बघा प्रश्न किती इंटरेस्टिंग आहे. काय सांगितलं, वादळामुळे एक झाड मोडले, बरोबर आहे, त्या झाडाचा शेंडा, म्हणजे हे झाड होतं ते मोडलं, त्याचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशाचा कोन करतोय. झाडाचा शेंडा आणि बुंदा यांच्यामधील अंतर 20 मीटर आहे. तर त्या झाडांची उंची काढा. तर आपल्याला काय करायचंय, त्या झाडाची उंची काढायची. आता मला सांगा 60 डिग्रीचा कोन दिलाय, त्याचा याची किंमत पण दिली आहे आपल्याला. याची जर किंमत एवढ्याचीच काढायची असेल, कारण की एवढंच आहे ना आपल्याकडे, बरोबर आहे. याला नाव द्या ए बी आणि सी. तर आता आपल्याला याची किंमत काढायची तर काय वापरावं लागेल बरं, परत टॅन थीटाचं सूत्र. बरोबर आहे, काय असतं बरं की समोरील बाजू भागिले लगतची बाजू. बरोबर आहे, सो टॅन किती दिलाय बरं तुम्हाला, 60 दिलाय. समोरील बाजू माहित नाही, लगतची बाजू 20 आहे. बरोबर आहे, टॅन 60 ची किंमत वर्गमुळात 3 असते. बरोबर आहे, ए बी भागिले किती आलं बरं, 20. आता 20 भागाकारामध्ये इकडे आलं तर काय होईल बरं, गुणाकारामध्ये. म्हणजे तुम्हाला ए बी ची किंमत किती आली बरं, एवढी आली. चेक करा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अर्ध्या झाडाची उंची आली आहे. किती आली बरं ती, 20 वर्गमुळात 3. पण काय झालं बरं, अर्धी कुठपर्यंत काढली, जिथून तो मोडलाय. आता मोडलेला भाग कुठे आहे बरं, त्यांनी काय सांगितलं, तो मोडला आणि जमिनीवर टेकला. म्हणजे हा जो भाग आहे हा कोणता भाग आहे बरं, तो मोडलेला भाग आहे. कशाचा, या झाडाचा जो मोडलेला भाग आहे तो इथे आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जर एसी ची किंमत काढली तर त्या मोडलेल्या भागाची किंमत भेटेल आपल्याला. बरोबर आहे, एसी ची किंमत काढली तर कुणाची भेटेल बरं आपल्याला, मोडलेल्या भागाची भेटेल. तर याची किंमत आहे, याची किंमत आहे. इथं 90 अंशाचा कोन आहे, तर तुम्ही पायथागोरसचा थेरम पण वापरू शकता. किंवा आता इथं दुसरं कोणतं सूत्र वापरता येईल बरं, तुम्हाला त्याची बाजू दिलेली आहे.
लगतची बाजू, आणि त्याचा काय दिलेला माहित नाही बरं, कर्ण. तर तुम्ही इथं कॉस थिटाचं पण सूत्र वापरू शकता बघा. कॉस थिटा बरोबर काय असते बरं, लगतची बाजू भागिले काय असतो बरं, कर्ण. तुम्ही कॉस थिटाचं पण सूत्र वापरू शकता, किंवा इथं काही काही जण पायथागोरसचं पण वापरतात. त्याने पण येतं आणि याने पण येतं. आता बघा त्यांच्यातला अँगल किती दिलाय बरं, 60 दिलाय. तुम्हाला BC किती दिलाय बरं, 20. AC तुम्हाला माहित नाही, बरोबर आहे. मग आता कॉस 60 ची किंमत किती असते बघा, कॉस 60 ची किंमत असते 1/2, बरोबर आहे. हा 20 त्याला भागिले AC. आता बघा AC भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये येईल, बरोबर आहे. 2 भागाकारामध्ये इकडे गेलं तर गुणाकारामध्ये येईल. म्हणजे याचा अर्थ या AC ची किंमत किती झाली बरं, या AC ची किंमत झाली 40 मीटर. आता मला सांगा तो तुटलेला भाग इथं आला, म्हणजे याचा अर्थ हे 40 आहे आणि हे किती आहे बरं, 20 वर्गमुळात 3 आहे. म्हणजे याचा अर्थ त्या संपूर्ण झाडाची जी उंची आहे, बरोबर आहे, संपूर्ण झाडाची उंची किती असायला पाहिजे बरं, मग संपूर्ण झाडाची उंची कोण असायला पाहिजे बरं, AB, बरोबर आहे, अधिक कोण असायला पाहिजे बरं, AC. का बरं AB अधिक AC, का बरं, कारण की हा जो आहे वर आहे ना तो खाली पडलाय. अगोदर आपण हे काढलं आणि मग पडलेलं काढलं, तर याची किती आहे बघा, 20 वर्गमुळात 3 अधिक किती यायला पाहिजे, 40. ठीक आहे. आता जर इथं तुम्हाला वर्गमुळात 3 ची किंमत दिली असती 1.73, तर तुम्ही परत याला कसं सोडवलं असतं बरं, इथं लिहिलं असतं तुम्ही 20 गुणिले 1.73 अधिक किती लिहिलं असतं, 40 लिहिलं असतं. बघा 20 गुणिले 1.73 अधिक 40 लिहिलं असतं. कधी, जर तुम्हाला वर्गमुळात 3 किंमत दिली असती. तर नाही दिली तरी तुम्ही ट्राय करून बघा, दिली तरी तुम्ही ट्राय करा. लक्षात येतंय. सो अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. लक्षात आलं काय काय. तुम्ही याच्यात थेरी लिहा, परत सांगतोय मी, थेरी दिलेली नाहीये, थेरी तुम्ही लिहा. ठीक आहे. सो थोडंसं थेरीला तुम्ही प्रयत्न करा. आता लास्टचा प्रश्न आहे बघा, काय सांगितलं याच्यामध्ये, की एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लंब उंचीपर्यंत पोहोचला. लंब म्हणजे काय कळालं, म्हणजे ही जमीन आहे, या जमिनीपासून तो लंब उंचीपर्यंत पोहोचला. किती मीटर बरं, 60 मीटर. कळालं का, लंब म्हणजे काय, सरळ. पुढे काय सांगितलं, म्हणजे परपेंडिक्युलर 90 डिग्री करायला पाहिजे जमिनीला आणि त्याला. पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले. आता या पतंगाच्या म्हणजे जो टोक आहे तो कुठं बांधलाय बरं, आपल्याला जमिनीवर बांधलाय, बरोबर आहे. पुढे काय सांगितलं, व दोरा यांच्यामध्ये 60 डिग्री होतो. जमीन व दोरा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो बरं, 60 अंशाचा कोन होतो. पुढे काय सांगितलं बरं, दोरा कुठेही वाकलेला नाहीये, म्हणजे हा जो दोरा आहे हा कुठेही वाकलेला नाही. याचा अर्थ हा दोरा कसा आहे बरं, हा सरळ दोरा आहे. लक्षात येतंय. पुढे काय सांगितलं, की वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. म्हणजे आपल्याला काय करायचं, या दोऱ्याची लांबी काढायची. लक्षात येतं काय काय, एक पतंग आहे तो लंब 60 मीटरवर आहे जमिनीपासून. लंब म्हणजे काय, त्या जमिनीला कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये 90 अंशाचा कोन असायला पाहिजे. पतंगाच्या दोऱ्याचे जे सांगितलं टोक जमिनीवर बांधले, म्हणजे याचे टोक जे आहे ते जमिनीवर बांधले. जमीन व दोरा म्हणजे ही जमीन आहे आणि हा दोरा आहे, यांच्यामध्ये 60 अंशाचा कोन तयार होतो. दोरा कुठेही वाकलेला नाहीये, तर या दोऱ्याची लांबी काढा. आता मला सांगा, हे दिलंय, बरोबर आहे, तुम्हाला काढायचं हे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कोण काढायचं बरं, कर्ण. आणि दिलाय कोण बरं, समोरची बाजू. म्हणजे कोणतं सूत्र वापरता येईल बरं, साइन थिटाचं. याला नाव द्या परत, A B आणि C. मग साइन थिटाचं सूत्र काय असतं बरं, समोरची बाजू, बरोबर आहे, भागिले काय असतं बरं, कर्ण, बरोबर आहे. समोरची बाजू भागिले काय असतं बघा, कर्ण. थोडंसं उलटं नाव दिलं आपण. हे A, हे B आणि हे C. सो समोरची बाजू म्हणजे कोण, AB, आणि त्याचा कर्ण कोण आहे बरं, AC. AB भागिले AC. मग आता मला सांगा, याच्यामधला कोण किती दिलाय बरं, 60. AB किती आहे बरं तुमच्याकडे, 60, बरोबर आहे. सो AC तुमच्याकडे नाहीये. कोण दिलाय तुम्हाला 60 डिग्रीचा, याची किंमत दिली आहे तुम्हाला, बरोबर आहे, 60 डिग्री समोरच्या बाजूची. कर्ण तुमच्याकडे नाहीये. आता साइन 60 ची किंमत असते बघा, वर्गमुळात 3 भागिले 2. इथं 60 आणि हा AC. आता बघा, हा भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये होईल, बरोबर आहे. हे 60 तसंच, हा भागाकारामध्ये 2 आहे, इकडे गेला तर गुणाकारामध्ये जाईल. हा गुणाकारामध्ये इकडे आला तर भागाकारामध्ये जाईल. लक्षात येते. म्हणजे जे वर आहे ते खाली येईल, जे खाली आहे ते तिकडे गेलं तर काय होईल, वर. आता बघा, 60 गुणिले 2 केलं तर 120 येईल, आणि खाली किती येईल बरं, खाली वर्गमुळात 3. बघा 60 दोन्ही 120, बरोबर आहे. आता परत वर्गमुळात 3 आलं तर काय करावं लागेल बरं, तेवढ्याच संख्येने त्याला गुणायचं, तेवढ्याच संख्येने त्याला भागायचं. का बरं, कारण त्याला म्हणतात रॅशनलायझेशन. असं केल्याने काय होतं बरं, असं केल्याने तुम्हाला प्रश्न जो आहे तो सोप्या पद्धतीत येतो आणि सोडवायला सोपं जातं. आता वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली आहे बघा, 1.73. आता 1.73 याला भाग द्यायचा म्हणजे अवघड जाणार आहे, बरोबर आहे. गुणायचं म्हणलं तर सोपं जाईल, पण भागायचं म्हणल्यावर अवघड जाईल. त्याच्यामुळे आपण काय केलं, त्याला रॅशनलाइज केलं. मग वर काय येईल बरं,
120 गुणिले वर्गमुळात 3 येईल आणि खाली वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 काय येईल बरं, वर्गमुळात 3चा वर्ग, तिथं वर्ग वर्गमूळ कट होईल, बरोबर आहे. आता खाली किती राहिलं बरं, 3, 3नी जर 120 ला भागितलं तर किती येईल बरं, 40 येईल, बरोबर आहे. 3 चौक 12 आणि 1 0. आता याचा अर्थ काय झालं बरं, 40 गुणिले 1 किती लिहावं लागेल बरं, 73. किती किंमत आहे आपल्याकडे, 1.73. परत काय करावं लागेल बरं, बघा 40 गुणिले 1.73 आहे, बरोबर आहे. सो 1 0 कट करायचं असेल तर एक पॉईंट काय करावं लागेल आपल्याला, पुढे न्यावं लागेल, बरोबर आहे. आणि कुणाला कळत नसेल तर तुम्ही असा पण गुणाकार करू शकता, ज्यांना कळत नाही ते असा करा, ज्यांना कळतोय तर त्यांनी असा करा. 1 0 कट करायचा आहे ते एक पॉईंट काय करावा लागतो, पुढे न्यावा लागतो. मग आता 4 ने गुणलं तर 4 3 किती होतील बरं, 12, हातचा आला 1, 4 7 28 आणि 1 29, बरोबर आहे. हातचा आला 1, 4 1 4 आणि 5, बरोबर आहे. आणि किती संख्येनंतर, एक संख्येनंतर उजवीकडून पॉईंट दिलाय, म्हणजे याचा अर्थ AC ची किंमत किती यायला पाहिजे बरं, 59.2 मीटर. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही, तर त्या जमिनीपासून पतंगाची जी उंची आहे ती किती आहे बरं, 59.2 मीटर आहे. इथं लिहायचं तुम्ही काय की, तर पतंगापासून जमिनीची जी उंची आहे, ठीक आहे, त्या पतंगाच्या दोऱ्यापासून काय लिहावं लागेल तुम्हाला लिहावं लागेल त्या दोऱ्याची लांबी, पतंगाच्या दोऱ्याची लांबी जमिनीपासून किती आहे ती लिहावं लागेल, 59.2 मीटर. लक्षात येतंय. सो अशा प्रकारे तुमचा हा सराव संच होता, एकदम सोपासा, ठीक आहे, छोटासा सराव संच होता. सो अशा प्रकारे तुमचा त्रिकोणमिती हा चॅप्टर इथे संपला. आपण त्याला 3 लेक्चरमध्ये संपवण्याचा प्रयत्न केलाय, 3 नाही, आय थिंक मला वाटतं 4 लेक्चरमध्ये. सो तुम्ही ते 4ही लेक्चर बघा, परत बघा. याचा फायदा जर तुम्ही भविष्यामध्ये 11वीला 12वीला सायन्स घेतला तर होईलच, सध्या तर होणारच आहे, पण 11वी 12वीला पण याचा भरपूर फायदा होईल. सो थोडेसे प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्या, त्याचा अर्थ समजवा, काय सांगितलंय याच्यामध्ये. हेच फार महत्त्वाचं आहे की कोण सांगितलंय, कुणाकडे बघायला, ठीक आहे. अवनत कोण सांगितलाय का उन्नत कोण सांगितलाय, याचा वापर जास्त करावा लागेल तुम्हाला. मग तुम्हाला डायग्राम काढता येईल, मग तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच.